नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण अध्यापनाच्या प्रतिमानाचा विचार करत आहोत. आपल्याला माहिती आहे की अध्यापनाचं प्रतिमान म्हणजे काय. तर अध्यापनाचे प्रतिमान म्हणजे काय की अध्यापन विषयक विचार पद्धती किंवा संशोधन याचा आकृतीबद्ध म्हणजे आपण अध्यापनाचं प्रतिमान म्हणतो. कारण त्याच्यामध्ये काय केलंय, अध्यापन विषयक विचारांची मांडणी केलेली आहे, त्याच्यावर आधारित आराखड्याची रचना केलेली आहे, ज्याच्यातून संशोधन याचा आकृतीबद्ध तयार झालेला आहे, एक साचा तयार झालेला आहे, त्याला आपण अध्यापनाचे प्रतिमान म्हणतो. या अध्यापनाच्या प्रतिमानाचा विचार जर केला तर हे अध्यापनाचं प्रतिमान जे आहे त्याचं 5 निकषामध्ये वर्गीकरण केलं जातं. त्याला पंचबिंदू किंवा मुख्य घटक म्हणून ओळखलं जातं. तर आज आपल्याला अध्यापन प्रतिमानाचे मुख्य घटक याचा अभ्यास करायचा आहे, त्याचा विचार करायचा आहे. त्याच्यामध्ये पहिला आहे उद्देश बिंदू. पहिला निकष काय, पहिला घटक काय, उद्देश बिंदू. उद्देश बिंदूचा विचार करायचा म्हटलं तर विशिष्ट उद्दिष्ट साध्य करत असताना किंवा विशिष्ट प्रतिमान वापरत असताना ते विशिष्ट प्रतिमानामध्ये हे विशिष्ट उद्दिष्ट त्याच्यामध्ये मांडले जातात, ते साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून विचार केला जातो. पण ज्यावेळेस आपण हे विशिष्ट उद्दिष्ट साध्य करत असतो किंवा त्याची निश्चिती केली जाते त्यावेळेस त्याच्याबरोबर पोषित उद्दिष्ट सुद्धा साध्य होतात. उद्देश बिंदूमध्ये काय होतं, विशिष्ट उद्दिष्टांची त्या प्रतिमानानुसार त्याची रचना केली जाते, ते साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो आणि साध्य करत असताना त्याच्यासोबत पोषित उद्दिष्ट सुद्धा साध्य होतात. उदाहरणामध्ये जर पाहिलं तर संकल्पना प्राप्ती प्रतिमान आहे. या प्रतिमानामध्ये आपण काय करतो, संबोध किंवा संकल्पनेचा विचार करतो. संकल्पना स्पष्ट करण्याचा, संबोध सांगण्याचा त्या ठिकाणी आपण प्रयत्न करतो, पण त्याच्यासोबत पोषित उद्दिष्ट सुद्धा समाविष्ट होतात. त्याच्यामध्ये वर्गीकरण करणे हे उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर विचार प्रक्रियेला चालना देणे किंवा विचार प्रक्रिया विकसित करणे हे पोषित उद्दिष्ट त्याच्यामध्ये समाविष्ट होतात. त्याची सुद्धा त्याच्यातून साध्यता होताना आपल्याला दिसून येते. तर आपण एखादी संकल्पना घेतली, संकल्पना फक्त ते सांगण्याचा प्रयत्न करतो, संबोध सांगण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्याबरोबर त्या संकल्पनेला अनुसरून त्याचं वर्गीकरण केलं जातं. त्याचबरोबर विचार प्रक्रिया विकसित केली जाते. या बाबी त्याच्यामध्ये समाविष्ट होतात. उद्देश बिंदूमध्ये मुख्य उद्दिष्ट साध्य करत असताना पोषित उद्दिष्ट सुद्धा त्याच्यातून साध्य केली जातात किंवा साध्य होताना आपल्याला दिसून येतात. या प्रक्रियेचा दुसरा घटक म्हणजे काय आहे तर संरचना. संरचना म्हणा, पायऱ्या म्हणा किंवा क्रम म्हणा, कुठल्या नावाने आपण त्याला ओळखू शकतो. कारण त्या पायऱ्यांचा विचार केला, क्रमाचा विचार जर केला तर अध्यापनाच्या प्रतिमानामध्ये उद्दिष्ट साध्यतेसाठी केलेली कृतींची निश्चिती. कृतीची निश्चिती कोणाची असेल, विद्यार्थी असेल आणि त्यांना ज्ञानदान करणारा अध्यापक असेल. दोघांच्या वर्ग अध्यापनामध्ये असणाऱ्या ज्या कृती आहेत, त्यांच्या असणाऱ्या हालचाली आहेत, तशी त्या ठिकाणी निश्चिती केली जाते किंवा त्याचा क्रम ठरवला जातो. त्याचा समावेश प्रतिमानामध्ये आहे, मुख्य निकषामध्ये आहे. त्या प्रत्येक पायरीमध्ये लवचिकता आहे, पण ही कशानुसार, त्या वापरलेल्या प्रतिमानानुसार. प्रतिमान अनेक आहेत, त्या प्रतिमानाचा आपल्याला विचार करायचा आहे. ती प्रतिमान कोणकोणती आहेत, किती आहेत, कोणत्या गटामध्ये विभागणी केलेली आहे, याचा आपल्याला विचार करायचा आहे. मग अशा प्रतिमानावर आधारित त्याची लवचिकता आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते की कोणतं प्रतिमान आपण वापरलं आहे, कशाची आपण संरचना केलेली आहे, त्याच्यानुसार त्याच्यामध्ये लवचिकता आपण ठेवतो. त्याचबरोबर त्याचा जो क्रम आहे तो क्रम त्या ठिकाणी निश्चित केला जातो आणि त्याच्यानुसार कृती त्या ठिकाणी केल्या जातात, त्याच्यानुसार त्याचा वापर केला जातो. तिसरा घटक आहे सामाजिक प्रणाली. तिसरा घटक आहे सामाजिक प्रणाली. या सामाजिक प्रणालीमध्ये मुख्य 2 घटक असतात, एक विद्यार्थी, दुसरा शिक्षक. हे 2 घटक महत्वाचे आहेत. त्या 2 घटकाचा त्याच्यामध्ये विचार केला जातो, कारण त्याच्यामध्ये सामाजिक प्रणालीमध्ये प्रत्येकाची भूमिका निश्चित केलेली असते. विद्यार्थ्यानं काय करायचं, अध्यापकानं काय करायचं, शिक्षकानं काय करायचं, प्रत्येकाच्या भूमिका त्या ठिकाणी निश्चित करून दिलेल्या आहेत. त्याच्यानुसार प्रतिमानानुसार त्याच्यामध्ये बदल होताना दिसून येतो. या सामाजिक प्रणालीचा विचार जर केला तर मार्गदर्शक आहे, निवेदक आहे, श्रोता आहे. या तिन्ही घटक त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. मार्गदर्शन करणारा, निवेदन करणारा, श्रोता आहे, माहिती घेणारा आहे. त्या प्रत्येकाची भूमिका त्या ठिकाणी बदलताना आपल्याला दिसून येते. कारण सामाजिक प्रक्रियेचा भाग आहे, सामाजिक प्रणालीचा भाग आहे. काही वेळेस प्रश्न विचारणे किंवा प्रश्न स्वीकारणे या गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट होतात. या स्वीकारलेले प्रश्न, विचारलेले प्रश्न, त्याचं उत्तर कोणत्या स्वरूपामध्ये घ्यायचं, स्पष्टीकरणाच्या स्वरूपामध्ये किंवा होय नाहीच्या स्वरूपामध्ये, अशा प्रणालीवर आधारलेली आहे. वर्गातील वातावरण लोकशाही स्वरूपाचं असलं पाहिजे, सामाजिक प्रणालीचा त्याच्यामध्ये वापर केला पाहिजे, या बाबींचा त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे.
त्याच्यानंतर चौथा घटक सांगितलेला आहे प्रक्रियेची तत्वे. बघा, प्रक्रियेचे तत्व सुद्धा आहेत की अध्यापनाच्या प्रतिमानाचे तत्व. त्याच्यामध्ये सांगितलंय की विद्यार्थ्याच्या प्रतिसादावर शिक्षकाची काय भूमिका असली पाहिजे. विद्यार्थ्याचा प्रतिसाद आलेला आहे, तर त्याच्यावर शिक्षकानं काय प्रतिक्रिया दिली पाहिजे याचं मार्गदर्शन या तत्वामधून त्याच्यातून आपल्याला दिसून येतं. तर हे मार्गदर्शन करणारं प्रतिमान आहे, एक दिशा देणारे प्रतिमान आहे. हे प्रक्रियेच्या तत्वामध्ये सांगतात की विद्यार्थ्याची प्रतिक्रिया आली तर मग त्याला त्या ठिकाणी प्रतिसादाला प्रतिक्रिया काय द्यायची, तिचे निश्चितीकरण कसं करायचं याचं मार्गदर्शन या प्रतिमानाच्या साहाय्याने आपल्याला भेटतं. हा मूलभूत घटक आहे. पण विद्यार्थ्याच्या प्रश्नाचं उत्तर देत असताना होय किंवा नाही कुठल्या स्वरूपामध्ये उत्तर द्यायचं. विद्यार्थ्यांनी विचारलेला प्रश्न आहे, अध्यापनाचं काम चालू आहे, प्रतिमानाची रचना तयार झालेली आहे, वर्गामध्ये काम सुरू झालेलं आहे, मग त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रश्न जर विचारला, माहिती जर विचारली, त्याचं उत्तर होय का नाही कुठल्या स्वरूपामध्ये द्यायचं त्याचं मार्गदर्शन त्याच्यातून मिळतं. त्याच्यावर म्हटलं जातं विद्यार्थ्याच्या प्रतिसादावर काय प्रतिक्रिया द्यायची याचं मार्गदर्शन या प्रतिमानातून मिळत असतं. त्याचबरोबर उत्तर हे स्पष्टीकरणाच्या स्वरूपातून घ्यायचं. काय विद्यार्थ्यांना फक्त स्पष्टीकरण माहित करून घ्यायचं, कुठल्या बाबीला महत्व द्यायचं याचा समावेश त्याच्यामध्ये केलेला आहे. त्या प्रतिमानाच्या तत्वाचा विचार जर केला तर प्रत्याभरण, प्रोत्साहन, विचार प्रक्रिया आणि मार्गदर्शन आणि अडचणींची सोडवणूक याचा विचार केला जातो. प्रत्याभरण म्हणजे काय आपल्याला माहित आहे, आपल्या शॉर्ट्सला काही व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये प्रत्याभरण म्हणजे काय ही संकल्पना सविस्तर शॉर्ट्स मध्ये घेतलेली आहे. ते पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल प्रत्याभरण काय, प्रोत्साहन आणि प्रेरणा कशाला म्हणायचं, विचार प्रक्रिया काय आहे, मार्गदर्शन काय आहे, या सर्व बाबी त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. तुम्ही एक वेळेस नक्की शॉर्ट्स पाहून घ्या, तुमच्या मानसशास्त्रीय ज्या संकल्पना आहेत त्या पूर्ण क्लिअर होऊन जातील. म्हणजे त्या प्रतिमानाचा विचार जर केला आपण तर त्याच्यामध्ये प्रत्याभरणाला वेळ दिलेला आहे, प्रोत्साहनाचा विचार केलेला आहे, विचार प्रक्रियेला चालना कशी देता येईल याचा विचार केलेला गेलेला आहे, मार्गदर्शन कोणत्या स्वरूपाचं असलं पाहिजे, कसं केलं गेलं पाहिजे याचा त्याच्यामध्ये विचार केला गेलेला आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्याची समस्येची अडचणीची सोडवणूक कशी करायची याची सुद्धा रचना या प्रतिमानाच्या तत्वामध्ये, प्रतिमानाच्या आराखड्यामध्ये त्या ठिकाणी तयार केलेली आहे. त्याच्यानंतर पाचवा बिंदू सांगितलेला आहे आधारभूत सामग्री. अध्यापन करत असताना, ज्ञानदान करत असताना, प्रतिमानाची रचना तयार करत असताना आधारभूत सामग्रीचा विचार केलेला आहे. मग आधारभूत सामग्री कुठली असते की आपण अध्यापन करत असताना संकल्पनेला, संबोधाला अनुसरून आपण त्या ठिकाणी विविध प्रकारचे शैक्षणिक साधनं वापरत असतो. त्याची निश्चिती करणे, त्याची रचना करणे, त्याची मांडणी करणे, त्याचा वापराचा क्रम निश्चित करणे, या सगळ्याचा समावेश ह्या आधारभूत सामग्रीमध्ये येतो. म्हणजे अध्यापनाच्या प्रतिमानाचा विचार जर केला तर महत्वाचे 5 घटक जे आहेत त्याच्यामध्ये उद्देश बिंदू, संरचना किंवा त्याचा क्रम निश्चित करणे, त्याच्यानंतर सामाजिक प्रणालीचा विचार करणे, प्रक्रियेची तत्व निश्चित करणे आणि आधारभूत सामग्रीचा वापर करणे, या सर्व घटकांचा समावेश होतो. त्यावेळेस अध्यापनाचे प्रतिमानाचे मूलभूत घटक त्या ठिकाणी स्पष्ट होतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा की जेणेकरून पुढील व्हिडिओ जे येणार आहे ते तुम्हाला त्याचा लाभ घेता येईल. धन्यवाद.